नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण 19/7/2024 रोजी झालेला आरोग्य सेविकेचा पेशा क्षेत्रातील पेपर पाहणार आहोत। चला तर मग बघूया पहिला प्रश्न। आपण आपले प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण भाषेमध्ये दिलेले आहेत। जर तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही पाहायचं आहे। आता या पहिल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला इथे अगोदर शो करत आहे। तर पहिला प्रश्न काय आहे? केपलरच्या तिसऱ्या नियमाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर केपलरचा जो तिसरा लॉ आहे त्याच्यानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जसं की इथे खाली शो करत आहे त्याप्रमाणे आपला आन्सर बी करेक्ट आहे। बी मध्ये काय आहे? परिभ्रमण कालावधीचा वर्ग अर्धवृत्ताच्या घनाच्या प्रमाणात असतो। हाच प्रश्न आपण इंग्लिश मध्ये बघूया। Which of the following is the correct statement regarding the Kepler's third law? तर केपलरच्या थर्ड लॉ अकॉर्डिंग कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? तर कोणतं? बी, द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस। चला तर बघूया दुसरा प्रश्न। लिगो म्हणजे काय? तर लिगोचा फुल फॉर्म सांगायचा आहे। लिगो कशासाठी असतो? लाइट इंटरफेस ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी, लेझर इंटरफेस ग्रॅव्हिटेशनल ऑसिलेटर, लाइट इंटरफेरेंस गिगा ऑसिलेटर, लेजर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी, लाइट इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑसिलेटर। तर लिगोचा यूज कशासाठी केला जातो किंवा लिगो म्हणजे नेमकं काय आहे? तर लिगो म्हणजे आहे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी। लिगो हे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व करण्यासाठी असतं, त्याला लिगो म्हणतात। तर मग आपलं उत्तर डी हे करेक्ट असणार आहे। चला तर बघूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी 15व्या गटातील कोणता अमेटल आहे? अमेटल म्हणजे कुठला? जो की धातू नाहीये असा, नॉन मेटल। नायट्रोजन, आर्सेनिक, बिस्मथ, अँटीमनी आणि फॉस्फरस। तर याच्यापैकी अमेटल कुठला आहे? तर हे आपल्याला लगेच यायला पाहिजे नायट्रोजन, कारण की नायट्रोजन हा काय आहे? गॅस आहे। मग तो धातू असू शकेल का? तर नाही, नायट्रोजन हे आपलं आन्सर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? आपण हे प्रश्न कशासाठी घेत आहोत की तुम्हाला एक जनरल आयडिया यावी की स्टडी कशी करायची। तर तुम्ही काय करायचं आहे? या रिलेटेड दुसरे क्वेश्चन पण वाचून घ्यायचे आहेत, ज्याचा की तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होणार आहे। आता हे 15व्या गटातील अमेटल विचारलाय, तसंच आपल्याला 16व्या गटातील 17व्या गटातील ते विचारू शकतात एक्झाम मध्ये। आता खालीलपैकी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचे योग्य उदाहरण कोणते आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय आहे? एका गोष्टीने दुसऱ्या गोष्टीला रिप्लेस करणे, म्हणजे एकीची जागा दुसऱ्या गोष्टीने घेणे, याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। आता याच्या नावातच आहे उत्तर, तर आता इथे पाहायचं आहे। आता इथं काय? H2O2 H2O हे तर रिएक्शनच इम्बॅलन्स आहे आणि डबल डिस्प्लेसमेंट झाली का? नाही, कारण इथं ऑक्सिजननी हायड्रोजन सोबत रिएक्शन करून वॉटर फॉर्म झालेला आहे आणि सिंगल डिस्प्लेसमेंटच झालेली आहे। पुन्हा काय आहे? NaCl AgNO3, सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट यांची रिएक्शन होऊन काय तयार झालं आहे? सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराइड। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोडियम सोबतचं जे क्लोरीन आहे ते नायट्रेट ग्रुप जो आहे त्यांनी रिप्लेस केलंय आणि सिल्वर सोबतचा नायट्रेट ग्रुप हा सोडियम सोबतच्या क्लोराइडला रिप्लेस करतो, म्हणून या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट झालेली आहे। डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं एक्झाम्पल कुठलं असणार आहे? ऑप्शन बी। आता शॉर्ट सर्किट प्रक्रियेत काय होते? शॉर्ट सर्किट आपण बघतो, आपण घरी पण नेहमी म्हणतो शॉर्ट सर्किट झालंय, लोड येतोय बोर्डवरती। तर शॉर्ट सर्किट म्हणजे काय होतो? जर तुम्हाला येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे। शॉर्ट सर्किट म्हणजे उच्च प्रतिकारामुळे विद्युत प्रवाह कमी होतो का? तर नाही, विद्युत प्रवाह काय होतो? वाढतो, ज्याला की आपण शॉर्ट सर्किट म्हणतो। आपण मात्र लोड येतोय म्हणजे काय होतोय? विद्युत प्रवाह वाढतोय, त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट सर्किट असे म्हणतो। कमी प्रतिकारामुळे विद्युत प्रवाह वाढतो, ऑप्शन ए। विद्युत मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कसे होते? आता आपल्याला काय सांगायचं आहे? विद्युत मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कसे होते? तर काय ऑप्शन आहेत? रासायनिक ऊर्जा ते विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा ते यांत्रिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा ते विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा ते विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा ते उष्णता ऊर्जा। आता विद्युत मोटर म्हणजे जसं की आपण पाण्याची मोटर म्हणू शकतो, कुठलीही पंख्याची मोटर म्हणू शकतो। तर याच्यात ऊर्जेचं रूपांतर कसे होते? जर आपण लॉजिकली पाहायला गेलं तर या क्वेश्चनचा आन्सर काय येते?
विद्युत ऊर्जा ते यांत्रिक ऊर्जा, म्हणजे जी विद्युत ऊर्जा आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, जी आपल्याला लाईट प्रोव्हाइड केली जाते, त्याचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते, म्हणून आपले यंत्र काम करतात. तर ऑप्शन डी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. पाण्याचे अपसामान्य वर्तन कोणत्या उपकरणाने मोजले जाते? तर काय सांगायचं आहे, पाण्याचे अपसामान्य वर्तन कोणत्या उपकरणाने मोजले जाते? तर कुठल्या उपकरणाने मोजले जाते? तर याचा आन्सर आहे होप्स ॲपॅरेटस. कशाने? होप्स ॲपॅरेटस याने पाण्याचे अपसामान्य वर्तन मोजले जाते. पुढचा प्रश्न. दवबिंदू तापमान सापेक्ष आर्द्रता 100% असल्यास कोणता बदल होतो? दवबिंदू तापमान सापेक्ष आर्द्रता 100% असल्यास कोणता बदल होतो? तर याचं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर काय असेल उत्तर? 100% असल्यास काय होतं? दवबिंदू तापमान सापेक्ष आर्द्रता 100% असल्यास कोणता बदल होतो? तर कोणता बदल होतो? पाऊस पडतो. दवबिंदू तापमान जर 100% असल्यास, दवबिंदू तापमानाची आर्द्रता 100% असल्यास काय होतंय? पाऊस पडतो. चला तर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, आंतरगोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा कोठे पडते? मित्रांनो इथे थोडंसं करेक्शन आहे. इथे काय आहे, आंतरगोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा कशी पडते, म्हणजे इमेज कशी शो होते आपल्याला आंतरगोल भिंगाद्वारे? तर याचा आन्सर असणार आहे वास्तविक प्रतिमा आणि उलटी. म्हणजे आंतरगोल भिंगाद्वारे आपल्याला जी वास्तविक प्रतिमा आहे ती कशी, ती वास्तविक प्रतिमा दिसते आणि ती उलटी असते. चला तर बघूया पुढचा प्रश्न. अल्केनचे सामान्य सूत्र काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन? अल्केनचा सामान्य सूत्र काय आहे अल्केनचं? तर CnH2n+2 आहे, CnH2n आहे, CnH2n-2 आहे, CnHn+2 आहे का CnH2n-1 आहे? तर अल्केन काय आहे? हायड्रोकार्बन. तर त्याचं सूत्र काय आहे? CnH2n+2. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. आणि हे खालचं कशाच आहे? अल्कीन, अल्काईन. तर अशाच या पद्धतीचे प्रश्न तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे प्रश्न आणि अशाच प्रकारचे अजून प्रश्न तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही तिथे ते क्वेश्चन पाहू शकता.